लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पाण्याच्या टाकीवर चढून केले शोले स्टाईल आंदोलन। कोरेगाव रस्त्याच्या कामासाठी राहुल खटिंग यांनी केले आंदोलन। कोरेगाव रस्त्याच्या कामासाठी ममता कॉलनी येथील जलकुंभावर चढत राहुल खटिंग यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन रस्ता कामाविषयी माहिती दिल्याशिवाय जलकुंभावरून खाली उतरणार नाही असा पवित्रा राहुलने घेतला आहे। देशमुख हॉटेल कोरेगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या रस्त्याच्या कामासाठी विविध मार्गाने आंदोलन करण्यात आलं, मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष गेलं नाही। रस्त्याचं काम करावं अन्यथा उपोषण करण्याचा इशारा राहुल खटिंग यांनी दिला आहे। आज आंदोलन दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देण्यात आलं। रस्ता कामाकडे लक्ष वेधण्यासाठी राहुल खटिंग यांनी ममता कॉलनी येथील जलकुंभावर चढून आंदोलन केलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन व मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। काय समाधान काय झालं नाही, पण यांनी सांगितलं की या महिनाभराच्या आत रस्ता चालू करतो म्हणून। जर यांनी महिनाभर सांगितलं, आपण याला 2 महिने देऊ अजून। तर 2 महिन्याचा रस्ता जर चालू नाही झाला तर गणपती मंदिरासमोर लाईटाचे पोल लावलेले, त्याला फाशी घेणार मी 2 महिन्याने, इतकं यांना सांगून टाकलो। कुठून कुठपर्यंत रस्ता झाला पाहिजे? ते उघडा महादेव हा रस्ता आहे। अहो, लोकांना चलता येणं, ऑटोवाले इकडं कोणी यायचं म्हणलं तर येईन झालेत। आले लगभग तर 20 रुपये तिकीट असते ऑटोवाल्याला एका माणसाला, तर 100 रुपये घ्यायले। अहो, इथं सर्वसामान्य जनता राहते, इथं कोणी दुसरा राहत नाही मग। आणि या रस्त्यावर इतकी धूळ व्हायली। अहो, इथं ट्युशन्स आहेत, इथं हजारो विद्यार्थी येतात। त्या विद्यार्थ्यांना सायकलसुद्धा चालवता येत नाही धुळीमुळं, दररोज ॲक्सिडेंट होतात। म्हाताऱ्या माणसांना कमरेचे, मणकेचे, पाठीचे इतके आजार झालेत, उचलावं लागेल। याच्या अगोदर पण आम्ही उपोषण केलं, तर आम्हाला याच्या अगोदर पण हे पत्र दिलं होतं का? या पत्रामध्येच असंच दिलं होतं की आम्ही रस्ता चालू करू। यांनी 1 महिन्याचा टाईम दिला होता आपल्याला, त्यांना 1 महिना झाला, आज 2रा महिना चालू झाला आहे, तरी पण रस्ता चालू झाला नाही। मग करायचं काय? आत्महत्या करण्याशिवाय पर्याय काय मग दुसरा? मग आज समाधान। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।